फिटनेस मध्ये येण्यासाठी तू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधला वगैरे जॉब सोडलास आयटी मधला. येस. व्हेरी गुड यार. म्हणजे आम्ही जॉब सोडले पाहिजे असं तुला वाटतं का? फिटनेस या गोष्टीला कम्प्लिटली इग्नोर केलं जातं. खूप अशा चुकीच्या गोष्टी पण मार्केटमध्ये आहेत. तुझ्यासोबत असं कधी झालंय का की तू मोटिवेशन लॉस केलंस? तर मी जे फॉलो करते ते 4 डे रूल आहे माझा. सूर्यनमस्कार मध्ये तुमचं केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत तुमचं ओव्हरऑल सगळ्या बॉडीचं एक्सरसाइज होतं. डाएट विषयी पण इंस्टाग्राम वरती खूप सगळ्या रील्स येतात आणि प्रत्येक रील मध्ये कुणीतरी काहीतरी वेगळं सांगत असतं. यावरती तुला काय वाटतं? एक्झॅक्टली बॅलन्स आणि सस्टेनेबल डाएट म्हणजे काय? याला एकच सोल्युशन आहे की तुम्हाला तुमचं डेली रुटीन की सोशल मीडिया कसा रोल प्ले करतोय आणि त्याच्यातून एक्झॅक्टली आपल्याला त्या ट्रॅप मधून बाहेर कसं राहायचं. ऍक्च्युली 90% गोष्टी सोशल मीडियावर खऱ्या नसतात. एक्झॅक्टली. आपली कॉम्पिटिशन कोणीतरी आलिया भट किंवा सलमान खान ही लोक नाहीत. 3 हॅबिट्स तू सांगशील ज्या त्यांनी आजपासूनच फॉलो करायला स्टार्ट केल्या पाहिजे. एक तुझं फेवरेट चीट मील कुठलं आहे? एक फिटनेस इन्फ्लुएन्सर ज्याला तू रेग्युलरली फॉलो करतेस. एक असा सेलिब्रिटी ज्याला तुला फिटनेस ट्रेनिंग द्यायची इच्छा आहे. हे कट करा. सो मित्रांनो, तुम्हाला स्वतःला कधी आरशात बघून फ्रस्ट्रेशन आलंय का की आपलं वजन वाढलेलं आहे, एनर्जीची कमी आहे आपल्यामध्ये, किंवा अशा खूप सगळ्या हेल्थ प्रॉब्लेम सोबत आपण सध्या डील करतोय आणि तरीही आपण स्वतःच्या फिटनेससाठी वेळ काढत नाहीये किंवा आपल्याकडे मोटिवेशनच नाहीये आणि त्यातून एखाद्याला फिटनेसवरती काम करायला स्टार्ट करायचं असेल तर त्याला एक्झॅक्टली माहितच नाही की काय केलं पाहिजे आणि कुठून सुरुवात करायची. आणि हे सगळे प्रॉब्लेम जर तुमचे पण असतील तर आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे, जो तुम्ही पूर्ण बघा. त्यातून तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळेल की फिटनेस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण सुरुवात कशा पद्धतीने करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींवरती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज माझीच एक मैत्रीण आहे जी स्वतः फिटनेसवरती 2 ते 3 वर्षांपासून काम करते आणि ती आता इतरांना सुद्धा मदत करते त्यांचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी. आपण सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. तिचं नाव आहे पूजा जगताप. बाकी तिची इंट्रोडक्शन आणि सगळ्या गोष्टी ती स्वतः पण तुम्हाला सांगेल. पहिलाच माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे, तुझी स्वतःची फिटनेस जर्नी कुठून सुरुवात झाली? काय असे चॅलेंजेस होते ज्यामुळे तुला असं वाटलं की मी स्वतः फिट झाली पाहिजे आणि त्यातून मग दुसऱ्यांना पण फिट होण्यासाठी मदत केली पाहिजे आणि एक फिटनेस कोच म्हणून आपण काम केलं पाहिजे? येस, डेफिनेटली. योगाची आवड तर मला पहिल्यापासूनच होती. ऍक्च्युली फिटनेसची आवड पण पहिल्यापासून होती, पण त्याच्यामध्ये नॉलेज घेऊन आपण ज्या क्षेत्रात जातोय त्याचं पहिले पूर्णपणे नॉलेज घेऊन आपण त्याच्यात उतरलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी त्याच्यासाठी मग पहिले नॉलेज घेतलं आणि मग मला असं वाटलं की मग मी लोकांना पण मदत करू शकते, लेडीजची हेल्थ सुधारू शकते माझ्याच नॉलेज थ्रू. मग त्या अशा गोष्टी करता करता मग मला त्याच्यामध्ये अजून इंटरेस्ट वाढत गेला माझा. आणि माझे पण स्वतःचे हेल्थ चॅलेंजेस होते. ऑब्व्हियसली ऍसिडिटी इश्यू होता मला, डायजेशनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यानंतर स्किनचा पण खूप इश्यू होता. आधी मला पिंपल्स वगैरे यायचे. तर मग त्याच्यासाठी पण मला एक स्वतः पण छान दिसावं आणि त्याच पद्धतीने समोरच्याला पण गाईड करता यावं, यासाठी मी फिटनेस क्षेत्रात आले. कधीपासून? साधारण मला 8-9 वर्ष झाले असतील. 8-9 वर्षापासून तू फिटनेसच्या फील्डमध्ये काम करतेस. आणि साधारण किती लोकांना ट्रेन केलं असेल तरी? मला असं वाटतं आतापर्यंत 2000च्या पुढे लोकांना ट्रेन केलं असेल मी. इन्स्पायरिंग आहे. तुझ्याविषयी काय सांगशील? काय थोडंसं बॅकग्राऊंड एज्युकेशन काय झालेलं आहे, कुठून आहेस तू? ऍक्च्युली माझं MSc कम्प्युटर झालंय. मी सॉफ्टवेअर मध्ये होते पहिले, पण योगाची आवड असल्यामुळे मी साईड बाय साईड योगा पण करत होते. मग त्याच्यानंतर तो हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि मग फायनली ते सगळं सोडून मी फिटनेस म्हणजे फिटनेस मध्ये येण्यासाठी तू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधला वगैरे जॉब सोडलास आयटी मधला. येस. आणि बेसिकली मग तुला जे इन्कम किंवा बाकी सगळ्या गोष्टी तिकडे मिळत होत्या सॉफ्टवेअर मध्ये किंवा आयटी फील्ड मध्ये, ते सगळं इथे मिळतं? त्याच्यापेक्षा जास्त मिळतं, कारण एक ग्रॅटिट्यूड पण असतं आणि प्लस लोकांचे आशीर्वाद पण मिळतात की काहीतरी आपण त्यांच्यासाठी चांगलं करतोय. तर मला असं वाटतं की मी त्या जॉब पेक्षा इथे जास्त सॅटिस्फाईड आहे. प्लस फायनान्शियली पण. व्हेरी गुड यार. म्हणजे आम्ही जॉब सोडले पाहिजे असं तुला वाटतं का? नाही, डेफिनेटली. पण तुमचे जे क्षेत्रामध्ये आवड आहे मला असं वाटतं त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. तर माझा दुसरा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की विशेषतः जी तरुण लोक असतात म्हणजे त्यांच्या 20s मध्ये 30s मध्ये वगैरे, हेल्थ किंवा फिटनेस या गोष्टीला कम्प्लिटली इग्नोर केलं जातं. त्याच्या पाठीमागे त्यांचं करिअरचं रिझन असू शकतं किंवा त्यांचे काही पर्सनल रिझन्स असतात किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स फक्त इग्नोरन्स हा एक विषय असतो ज्याच्यामुळे फिटनेसकडे या वयामध्ये लोक लक्ष देत नाहीत आणि मग नंतर जाऊन त्यांना प्रॉब्लेम्स व्हायला स्टार्ट होतात आणि मग नंतर त्यांना अलर्ट मिळतो की नाही आपण फिटनेसकडे किंवा हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना तू काय ऍडवाइस करशील? येस, डेफिनेटली. करिअर तर इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं, पण त्याच्यासोबत तुम्ही हेल्थला पण इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. कारण ऍट द एंड काय आहे ना, तुम्ही तुमचे हेल्थ वाईज म्हणा किंवा फिटनेस जर तुमचा वे प्रॉपर असेल तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या करिअरवर पण जास्त तेवढं इंटेन्सिव्हली फोकस करू शकता आणि तेवढं प्रोडक्टिव्हिटी पण तुमची वाढते. त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रॉपर डाएट, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं करिअरवर फोकस करून तुम्ही तुमचा फिटनेस कसा मेंटेन ठेवू शकता, तर ह्याच्यावर पण तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे. सो हेल्थ इज अल्टिमेट वेल्थ. त्यामुळे
वेल्थ क्रिएट करताना हेल्थला पाठीमागे सोडून चालणार नाहीये. सो ऑब्व्हियसली हेल्थ वरती काम करणं गरजेचं, हेच तू सांगू शकतेस 20s मधल्या सगळ्या लोकांना. आणि आता मला असं वाटतं हल्लीच्या जनरेशनला थोडंसं प्रोटीन म्हणा किंवा थोडंसं जिम किंवा फिटनेस याचं थोडंसं अट्रॅक्शन आता वाटायला लागले, म्हणजे या गोष्टीकडे ते थोडंसं वळायला लागलेत. तर मला असं वाटतं की अल्टिमेटली त्यांनी करिअर प्लस त्यांनी ह्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. सो ती चांगली गोष्ट आहे प्रोटीन्स किंवा अजून सगळ्या गोष्टी, ती एक पॉझिटिव्ह साईन आहे की तुला असं वाटतं त्याच्यामध्ये काही डेंजर पण आहे? ऍक्च्युली खूप अशा चुकीच्या गोष्टी पण मार्केटमध्ये आहेत की त्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर मला असं वाटतं त्यांनी एखादा चांगला कोच म्हणा किंवा चांगला गायडन्स करणारा एखाद्या व्यक्तीकडे जाणं किंवा थोडंसं नॉलेज घेऊन त्या गोष्टीमध्ये प्रॉपर काम करणं, असं वाटतं मला की ते गरजेचं आहे. त्यातून त्यांना जास्त बेनिफिट मिळू शकतो रादर दॅन की फक्त सोशल मीडिया किंवा कारण युट्यूबचे व्हिडिओ म्हणा किंवा इंस्टाग्राम याच्यावर ज्या गोष्टी असतात त्या पूर्णपणे खऱ्या नसतात. त्याच्यामुळे त्यांनी प्रॉपर त्याच्यात नॉलेज घेऊन त्या गोष्टी केल्या पाहिजे. एक्झॅक्टली. बऱ्याचदा काय होतं माहितीये, एक तर कुठल्याही महिन्याची 1 तारीख किंवा मग सोमवार किंवा नवीन वर्ष जसं येताना तसं लोक निश्चय करतात की आपल्याला जिम करायला स्टार्ट करायची, एखादा स्पोर्ट खेळायला स्टार्ट करायचे किंवा कुठलीही एखादी फिटनेस ऍक्टिव्हिटी करायला स्टार्ट करायची. पण मग होतं काय, नेमकं आपण सुरुवात करतो, पहिला आठवडाभर व्यवस्थित चालतं कारण ती एनर्जी असते, ज्या उद्देशाने आपण सुरुवात केलेली असते ते अजून ती गोष्ट जिवंत असते. पण मग 1 आठवड्याच्या नंतर किंवा 10 दिवसांच्या नंतर हळूहळू मोटिवेशन कमी होत जातं, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग बॅक टू नॉर्मल जातात ती लोक आणि जसं चालू होतं त्यांचं तसंच राहतं. तुझ्यासोबत असं कधी झालंय का की तू मोटिवेशन लूज केलंस? कारण 8-9 वर्ष एखाद्या फिटनेस मध्ये काम करणं हा खूप मोठा पिरियड आहे. मग ज्या वेळेस तुला असं होतं की आता नाही, मोटिवेशन नाही माझ्याकडे हे सगळी गोष्ट करण्यासाठी किंवा सकाळी 5-5:30 ला उठायचं वगैरे, असं तुझ्यासोबत कधी झालंय का? आणि जर झालं असेल तर मग तू स्वतःला परत ट्रॅकवर कसं आणलंस? ऍक्च्युली माझ्यासाठी मोटिवेशनची एक अल्टरनेट डेफिनेशन आहे की डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी स्वतः फॉलो करते या सगळ्या गोष्टी. कारण तुमचं गोल जर क्लिअर असेल मला असं वाटतं तर बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला नाही यायला पाहिजे. पण तरी पण असं कधी कधी होतं की तुमचे फ्रेंड्स असतात किंवा वीकेंड येतो आधीमध्ये, तर मला असं वाटतं मी जे फॉलो करते ते 4 डे रूल आहे माझा, की तुमचं 4 दिवसाचं, म्हणजे तशी बघायला गेलं तर तुमचं वीक जो आहे तो पूर्ण 7 दिवसांचा आहे. मग मी 4 डेज मध्ये त्याला डिवाइड करते. मंडे टू थर्सडे झालं आणि थर्सडे नंतर 4 दिवस, म्हणजे मग ते वीकेंड मध्ये येत नाही. मी माझा ट्रॅक ठेवते थर्सडेला की माझे आता 4 दिवस कंप्लीट झाले, मग ट्रॅक ठेवला, मग परत नंतरचे 4 दिवस, मग त्याच्यामध्ये तो वीकेंड निघून जातो. कारण असं कधी कधी होतं की फ्रेंड्स बोलवतात किंवा मग वीकेंड आहे चला कुठेतरी बाहेर गेलो आपण, मग ते चीट होतं. मग त्यापेक्षा मी 4 डेजचं सायकल ठेवली की 4 डेज नंतर मी स्वतःला ट्रॅक करते. अच्छा, ओके. म्हणजे पाठीमागच्या 4 दिवसांमध्ये प्रॉपर फॉलो केलेलं आहे का आपण? आणि नंतरच्या 4 दिवसांमध्ये पण तेच, कधी वीकेंड वगैरे मिस जरी झाला तरी पण पूर्ण आठवडा वेस्ट नाही जाणार जेणेकरून. आणि जरी असं कधीतरी रेअरली केसमध्ये झालंच की तुम्हाला काही ऑप्शन नाही, फॅमिली फंक्शन आहे किंवा कुठेतरी तुम्ही गेले बर्थडे पार्टीला, तर मग नेक्स्ट डे तुम्हाला ते कसं मॅनेज करायचं? तुमच्या आदल्या दिवशी जर काही खाण्यात आलं असेल किंवा काही चीट झालं असेल, काहीतरी डिसिप्लिन मिस झालं, ब्रेक झाला असेल, तर तुम्ही ते नेक्स्ट डे कसं मॅनेज करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. एक्झॅक्टली. मला असं वाटतं ही गोष्ट हेल्प करू शकते कुठल्याही व्यक्तीला फिटनेस मेंटेन करण्यामध्ये. कारण माझंही एक आहे की जेव्हा योगा वगैरे माझ्याकडनं पण कधी मिस होतो ना, तर माझंही तेच आहे की कंटिन्युअसली 3rd डे कधी मिस नाही झाला पाहिजे. म्हणजे पहिला दिवस झाला मिस चुकून, दुसरा पण दिवस झाला, तर तिसऱ्या दिवशी माझं असं असतं की मी जिथे कुठे असेल, जर मी ट्रॅव्हल करत असेल तर तिथे पण ऍटलीस्ट 15 मिनिटं मी मेडिटेशन किंवा प्राणायाम करायचा प्रयत्न करेल, सो दॅट की 3rd डे माझं कंटिन्युअस मिस नाही होणार. कारण 3-4 दिवस मिस झालं की मग परत 1 आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस निघून जातात आपले. स्टार्टिंगलाच लागतं तुम्हाला, नंतर एकदा मोमेंटम बिल्ड झाला ना तर मला असं वाटतं ती हॅबिच्युअल होऊन जाते. इव्हन जर कधी आपल्याकडे मिस पण झालं तरीही आपण कंटिन्यू करू शकतो ती गोष्ट, कारण की तोपर्यंत आपण त्याच्यावरती हँड्स ऑन झालेलं असतं आपल्या सगळ्या गोष्टी. सो आता आपल्यापैकी खूप लोक कॉर्पोरेट वर्कर्स असतात, कॉर्पोरेट प्रोफेशनल्स असतात किंवा मग काही लेडीज वगैरे असतात ज्या हाऊसवाईफ असतात. त्यांच्यासाठी एक रिअलिस्टिक फिटनेस रुटीन काय असू शकतं? तुझं मत काय त्याच्यावरती? ऍक्च्युली आता तसं बघायला गेलं तर कॉर्पोरेटमध्ये खूप शिफ्ट चेंज होतात. काही लोक असे आहेत की त्यांना बिलकुलच वेळ मिळत नाही, पण तरी पण त्यातून थोडंसं फिटनेसला इम्पॉर्टन्स देणं. मला असं वाटतं सकाळी ऍटलीस्ट 30 to 45 मिनिट्स तुम्ही थोडंसं एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करणंही पॉसिबल नसेल तर 15 मिनिटं थोडंसं सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता. 11 सूर्यनमस्कार 15 मिनिटात होतात. तेही काही लोकांना सकाळी जर मॉर्निंगला पॉसिबल नसेल टायमिंग, तर मग हाऊसवाईफचं मोस्टली कधी टिफिन असतात किंवा बाकीची काही गडबड असते, तर त्यामध्ये तुम्ही संध्याकाळी वॉक करू शकता किंवा मध्ये तुम्ही आफ्टरनून मध्ये एक साधारण 30 मिनिट्स वॉकिंग करू शकता नॉर्मल. ते पण तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. आणि दुसरी गोष्ट ट्राय करा की 7,000 ते 10,000 स्टेप्स तुमच्या कंप्लीट झाल्या पाहिजे दिवसभरामध्ये, जी ऑलमोस्ट इम्पॉसिबल गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. कारण कुठेही जायचं असेल, साधं आपल्याला खाली एखाद्या शॉपवरती पण जायचं असेल तर लोक गाडी घेऊन जातात आणि मग त्यांच्या 2-3 हजार स्टेप्स पण मला असं वाटतं कॉन्स्टंटली होत नसतील बऱ्याच लोकांच्या. जे ट्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे, कारण आजकाल
स्मार्ट वॉच तर सगळ्यांकडेच आहे, पण लोक स्मार्ट व्हायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो मे बी. तर जसं तिने सांगितलं 10,000 स्टेप्स दिवसाच्या चालल्या गेले पाहिजेत, हे इम्पॉर्टंट आहे. बाकी आपल्या कन्व्हिनियन्सनुसार 40 ते 45 मिनिटं एक्सरसाइजसाठी आपण दिले पाहिजेत प्रत्येकानेच, हाऊसवाईफ असो किंवा कॉर्पोरेट प्रोफेशनल असो, जर लॉंग टर्म मध्ये आपल्याला आपली हेल्थ मेंटेन करायची असेल तर. आता आपण जसं बघितलं की लोक नाही जनरली त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी फॉलो होत. त्याचं कारण हे पण असतं की जर समजा कुठल्याही एका हेक्टिक, जिथं स्ट्रेस जास्त आहे अशा फील्डमध्ये जर ते लोक काम करत असतील तर त्या केसमध्ये त्यांना वेळ मिळत नाही, तर त्यामुळे ते जिम जॉईन नाही करू शकत, कारण घराबाहेर त्यांना पडायचं नसतं. हाऊसवाईफचा पण बऱ्याचदा तो कन्सर्न असतो की त्यांना घराच्या बाहेर पडून काही ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट, जिम वगैरे काही करणं पॉसिबल होत नाही. अशा वेळेस अशा काही गोष्टी आहेत का की ते घरातच राहून त्यांचा फिटनेस रुटीन फॉलो करू शकतील आणि लॉंग टर्म मध्ये त्यांना त्याचा बेनिफिट मिळेल? येस, ऍब्सोल्युटली. घरात राहून पण तुम्ही तुमचा फिटनेस मेंटेन करू शकता. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही एक्सरसाइज करू शकता 30 मिनिट्स ऍटलीस्ट. तुम्ही मॉर्निंगला जर पॉसिबल असेल तर ते करू शकता, नाही तर तुम्ही आफ्टरनून मध्ये पण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल प्लँक्स करू शकता, जम्पिंग जॅक करू शकता. त्याच्यानंतर नॉर्मल जर डान्स आवडतो लेडीजला काही, तर डान्स वर्कआउट पण तुम्ही करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुमची बॉडी मुवमेंट होईल. जी काही लोकांची बॉडी स्टिफ झालेली असते आणि लेडीजला मला असं वाटतं की घरातली कामं केली की त्यांची एक्सरसाइज होते असं वाटतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. तेव्हा तुमचं माइंड तिथे असतं की तुम्हाला काम लवकर संपवायचंय. मला असं वाटतं की 30 मिनिट्स थोडंसं तुम्ही एक्सरसाइज साठी काढा. आणि दुसरी गोष्ट, तेही पॉसिबल नसेल तर तुम्ही सूर्यनमस्कार तरी ऍटलीस्ट सकाळी 15 मिनिटं तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये पण सूर्यनमस्कार मध्ये तुमचं केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत तुमचं ओव्हरऑल सगळ्या बॉडीचं एक्सरसाइज होतं. आणि टाइम नाहीये असं म्हणण्यापेक्षा फिटनेसला जर प्रायोरिटी दिली, स्वतःला प्रायोरिटी दिली, तर तुम्हाला तो टाइम बरोबर तुमच्याकडनं निघेल. तुम्ही शोधा की तुम्हाला कुठे वेळ मिळतोय, मग त्याच्यात तुम्ही तो वेळ तुम्ही फिटनेसला देऊ शकता डेफिनेटली. म्हणजे घरात राहून सुद्धा कुठे बाहेर जाणं पॉसिबल नसेल तर घरात पण आपण फिटनेस रुटीन फॉलो करू शकतो. वेळ नाही हा फक्त एक्सक्यूज आहे, प्रायोरिटी मॅटर करते. आणि जर आपण प्रायोरिटी स्वतःला दिली तर मग घरात राहून सुद्धा फिटनेस मेंटेन करणं आपल्यासाठी पॉसिबल होऊ शकतं. हा, आता आपण बघितलं की फिटनेस, पण ओव्हरऑल हेल्थसाठी फिटनेस ही एकच गोष्ट किंवा एक्सरसाइज हा एकच पार्ट नाही. त्याच्यामध्ये डाएट हा सुद्धा, त्यापेक्षा मी तर बोलेल एक्सरसाइज पेक्षा पण डाएट हा जास्त मॅटर करणारी गोष्ट आहे फिटनेससाठी. पण आजकाल ना डाएट विषयी पण इंस्टाग्राम वरती खूप सगळ्या रील्स येतात आणि प्रत्येक रील मध्ये कोणीतरी काहीतरी वेगळं सांगत असतं. आणि इव्हन जे लोक फिटनेस फॉलो पण करतात, जी जिमला जातात किंवा अजून काही गोष्टी करतात, त्या लोकांचे पण डाएट विषयी विशेषतः प्रत्येकाचं मत वेगळं आहे. यावरती तुला काय वाटतं? डाएट वरती तू काय बोलशील? फिटनेस मध्ये डाएटचा इम्पॉर्टन्स काय आणि तो कसा असायला पाहिजे? मला असं वाटतं बेस्ट डाएट म्हणजे तुमचा सस्टेनेबल डाएट आणि तुमचा बॅलन्स डाएट, ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये पण बघा 20% हे एक्सरसाइज तुमचं पार्ट कव्हर करतं आणि 80% पूर्ण तुमचं डाएट आहे, खाण्यापिण्याच्या तुमच्या रोजच्या सवयी, न्यूट्रिशन. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही थोडंसं, मला असं वाटतं, प्रोटीनवर फोकस करा. आता नॅचरल सोर्समध्ये प्रोटीन तुम्हाला मिळतं, डाळ, पनीर वगैरे किंवा सोया पनीर याच्यापासून मिळतं तुम्हाला. बघा आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे सूर्यास्तानंतर तुम्ही लाईट जेवण करायचंय, म्हणजे कमी खायचंय. आणि तुमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो हेवी असला पाहिजे. मग मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही प्रोटीन ऍड करू शकता. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही कार्ब्स ऍड करू शकता. त्याच्यामध्ये मग ब्राऊन राईस असेल किंवा मग ज्वारची भाकरी असेल, हे तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही सॅलड ऍड करू शकता. हे तुमचं दुपारचं प्रॉपर मील झालं. रात्रीचं जेवण हे थोडंसं लाईट पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं प्रोटीन, फायबर आणि लो कार्ब्स असं तुमचं डाएट पाहिजे. एक्झॅक्टली बॅलन्स आणि सस्टेनेबल डाएट म्हणजे काय? बॅलन्स डाएट म्हणजे बघा की आपल्याला असं वाटतं की पोट भरलंय, ते फक्त पोट भरण्यासाठी आपण खातो, पण ऍक्च्युली त्याच्यातनं न्यूट्रिशन काय मिळतंय हे पण इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये बॅलन्स डाएट मध्ये की तुमची जर प्लेट आहे तर ती गोल आहे ना, त्याचे 4 भाग करायचे. त्याच्या पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सॅलड ऍड करायचंय, दुसऱ्या याच्यामध्ये कार्ब्स ऍड करायचे, हे तुमचं दुपारचं मील असणार आहे. आणि त्याच्यानंतर चौथ्या भागामध्ये तुम्हाला प्रोटीन ऍड करायचं, मग त्याच्यामध्ये तुम्ही डाळ किंवा पनीर असं घेऊ शकता. आणि नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे फायबर ऍड करायचे, मग त्याच्यामध्ये सॅलड ऍड करू शकता तुम्ही. ओके, सो ऍक्च्युली एक प्लेट पण कशी असायला पाहिजे हे पण तिने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे डाएट मला असं वाटतं की काहीतरी फॅन्सी अशी गोष्ट नाही, डाएट खूप सिंपल गोष्ट आहे ती. जेवढं आपण सिंपल पद्धतीने आहारामध्ये त्याचा समावेश करू शकतो तेवढं जास्त फिटनेस साठी पण आपल्याला हेल्प होऊ शकते. सो तू स्वतः एक मुलगी आहेस आणि आजकाल विशेषतः मुलींमध्ये या सगळ्या गोष्टी खूप बघायला मिळतात त्यांच्यामध्ये. एक तर वेट गेन आहे, त्यांचा PCOS, PCOD किंवा आणखीन काही थायरॉइड सारख्या गोष्टी आहेत. या ना कॉमन प्रॉब्लेम झालेले आहेत मुलींचे. तर तुला काय वाटतं ह्याच्यावरती त्यांनी काय एक्झॅक्टली केलं पाहिजे सो दॅट की त्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून दूर राहू शकतील? ऍक्च्युली हे आता खूप कॉमन झालेलं आहे, कारण सगळ्यांचीच लाईफस्टाईल ती झालेली आहे. आणि मोस्टली मला असं वाटतं काही लेडीजचे हे मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा मुलींचे पण, की मी घरचंच खातेय तरी पण माझं वजन का वाढतंय. ऍक्च्युली आता लोकांना असे सांगण्याची गरज आहे की तुमचं डाएट मेंटेन ठेवणं आणि क्वांटिफाय असणं, म्हणजे क्वांटिटी पण मॅटर करते. तुम्ही घरचंच खाताय पण ते खूप खाताय तर ते पण मॅटर करतं. आणि PCOD, PCOS हे जे हार्मोन्सचे
इश्यूज आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत, याला एकच सोल्युशन आहे की तुम्हाला तुमचं डेली रुटीन, तुमचं जी लाईफस्टाईल आहे ती चेंज जर तुम्ही केली, त्याच्यामध्ये मग तुम्ही प्रोटीन ऍड केलं, एक्सरसाइज केली, त्याच्यानंतर मेडिटेशन केलं, मेंटल हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर पण काम करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केला, म्हणजे तुमचं डेली रुटीनवर जर तुम्ही काम केलं ना, तर मला असं वाटतं याच्यावर तुम्ही मात करू शकता. स्पेशली लाईफस्टाईल, जसं तू म्हणालीस की मी पण ही गोष्ट ऑब्झर्व केली, बऱ्याच माझ्या फ्रेंड्स ज्या लेडीज आहेत त्यांना ऑब्झर्व केल्यानंतर की त्यांचा इमोशनल ट्रॉमाज किंवा जे मेंटल हेल्थ असते ना, ते त्यांच्या हार्मोन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप अफेक्ट करत असते. हे पण सांगा असं वाटेल की स्ट्रेस लेवल जर तुमची असेल ना, त्यावेळेस ओव्हर इटिंग होतं. म्हणजे मोस्टली आपण आनंदी आहे तर आपण खातो, स्ट्रेस असेल तर आपण खातो, किंवा कोणी पाहुणे आले घरी तर आपण खातो. तर मग ते कुठेतरी आपल्या तोंडावर कंट्रोल पाहिजे आपला, की आपण काय खातो, आणि ऍक्च्युली आपल्या माइंडला कळत असतं की आपण काय टाकतोय बॉडीमध्ये. सो दॅट जर समजा मुलींनी थोडंसं मेंटल हेल्थ प्लस फिजिकल हेल्थ वरती आणि त्यांच्या लाईफस्टाईल वरती काम केलं तर या प्रॉब्लेम्सला अवॉइड करणं पॉसिबल होऊ शकतं त्यांच्यासाठी. तर अजून एक गोष्ट आहे, या सगळ्या फिटनेसच्या जर्नीमध्ये सोशल मीडियाचा पण रोल आपण डिस्कस केला मगाशी. ते सोशल मीडियावरती कोणाला तरी फिट बघून किंवा त्यांचे सिक्स पॅक्स किंवा अजून काही लेडीजला पण फिट वगैरे बघितल्यानंतर खूप मुलांना किंवा मुलींना त्यांच्या स्वतःच्या बॉडीविषयी कॉम्प्लेक्स तयार होतात किंवा त्यांच्या मिसकन्सेप्शन अजून वाढत जातात त्याच्यातनं. तर त्याच्यावरती तुझं काय मत आहे की सोशल मीडिया कसा रोल प्ले करतोय आणि त्याच्यातून एक्झॅक्टली आपल्याला त्या ट्रॅप मधून बाहेर कसं राहायचं? येस, डेफिनेटली ही गोष्ट मी खूप जणांकडून ऐकली आहे. ही किती छान दिसते, मग माझी बॉडी अशी का नाहीये, मग कुठेतरी तो एक न्यूनगंड तयार होतो मनामध्ये. मला असं वाटतं तसं नाहीये. ऍक्च्युली 90% गोष्टी सोशल मीडियावर मला असं वाटतं की खऱ्या नसतात. एक्झॅक्टली. आणि जे तुम्हाला दिसतंय की ज्यांची बॉडी एकदम फिट आहे, एकदम परफेक्ट आहे, टोन आहे, तर मला असं वाटतं त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे. ते काही एका दिवसात झालेलं आहे किंवा एका दिवसाचा फिटनेस असं नाहीये, त्यांची ती खूप दिवसांची मेहनत आहे. आणि डेफिनेटली तुम्ही जर स्वतःवर काम केला की स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी देणं, की तुम्ही अजून बेस्ट कसं बनू शकता, तुम्ही जे काल आहे त्याच्यापेक्षा आज तुम्ही नवीन काय करू शकता तुमच्या फिटनेसमध्ये किंवा कसं इम्प्रूव्ह करू शकता, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तरी असं फॉलो करते की मी स्वतःला म्हणते की आता मी मागच्या महिन्यामध्ये माझं असं होतं, तर हे मी नेक्स्ट याच्यात कसं इम्प्रूव्ह करू शकते. म्हणजे थोडक्यात की मी वर्सेस मी. म्हणजे आपली कॉम्पिटिशन कोणीतरी आलिया भट किंवा सलमान खान ही लोक नाहीत, आपली कॉम्पिटिशन आपण स्वतः आहे. सो जास्त बेटर वे मध्ये आपण स्वतःला कसं कॅरी करू शकतो. कोणाला तरी एका मिनिटाच्या रील मध्ये आपण इंस्टाग्राम वरती बघितलं फिट आहे, याचा अर्थ त्या एका मिनिटामध्ये ती लोक फिट झालेली नसतात. त्याच्यापाठी मग महिन्यांची किंवा वर्षांची मेहनत असते, त्यांनी तेवढी डिसिप्लिन फॉलो केलेली असते, त्यामुळे त्यांचं तसं झालेलं असतं. त्यातूनही सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात ज्या सोशल मीडियावरती दिसतात त्या. हे आपण सगळ्याच यंग जनरेशनला अवॉइड केलं तर जास्त बेटर असू शकतं. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जसं आता हे सोशल मीडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा जिम्स वगैरे मध्ये आपण ही गोष्ट कॉमनली बघतो की लोकांना ना आजकाल सप्लिमेंट्स वगैरेची खूप गरज पडते. म्हणजे इव्हन डॉक्टर पण कधी कधी मल्टीव्हिटॅमिन किंवा जिम मध्ये गेलं तर प्रोटीन पावडर, अशा खूप सगळ्या सप्लिमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुला काय वाटतं की त्या सेफ आहेत का आणि त्या घेतल्या पाहिजेत का, आणि घेतल्या पाहिजेत तर कशा घेतल्या पाहिजेत? ऍक्च्युली प्रोटीन हे एक सबस्टिट्यूट आहे. म्हणजे तुम्ही ते दिवसभर नाही खाऊ शकत, पण तुमच्या एक मील मध्ये तुम्ही ऍड करू शकता. आणि तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये फक्त प्रोटीनच खायचंय किंवा प्रोटीन पावडर आहे त्याच खायचे असं नाहीये. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या मील सोबत ते बॅलन्स करायचं, म्हणजे तुमचा प्रॉपर बॅलन्स करायचा आहे डाएट. जर तुम्हाला डेफिशियन्सी असतील तर तुम्ही ऑब्व्हियसली मल्टीव्हिटॅमिन किंवा तुम्ही व्हिटॅमिन D3 किंवा तुम्ही फिश ऑइल, ह्या टॅबलेट्स तुम्ही, हे सप्लिमेंट्स तुम्ही डेफिनेटली ऍड करू शकता. पण ते स्वतः केले पाहिजेत की मग डॉक्टर वगैरेच्या रिकमेंडेशन केले पाहिजे? ऑब्व्हियसली एक कन्सल्ट केलं पाहिजे, आणि ज्याला प्रॉपर नॉलेज आहे, तुमचा कोच किंवा फिटनेस ट्रेनरला पण आणि एक डॉक्टरला पण कन्सल्ट करा. आणि डेफिनेटली तुम्ही तुमच्या 6 महिन्यातून तुम्ही तुमची लिक्विड प्रोफाईल जर चेक करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डेफिशियन्सीज डेफिनेटली कळतील. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते कन्सल्ट करू शकता. आणि विथ कन्सल्टेशन, फक्त आपण स्वतःच्या मनाने जास्त काही एक्सपेरिमेंट्स बॉडीवरती करण्यापेक्षा जर का एका ज्याच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, ज्याला त्या क्षेत्रातला अभ्यास आहे, अशा एखाद्या व्यक्तीकडनं कन्सल्ट करून घेतलं तर जास्त उपयोगी असू शकतं आपल्यासाठी. तर खूप असे महत्वाचे प्रश्न आपण आता कव्हर केलेले आहेत. अजून एक महत्वाचा प्रश्न माझा तुझ्यासाठी आहे, जर प्रत्येक तरुण किंवा तरुणी जे त्यांच्या 20s मध्ये आणि 30s मध्ये आहेत, त्यांना आतापासून आजपासून जर का हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची असेल तर अशा कुठल्या 3 हॅबिट्स तू सांगशील ज्या त्यांनी आजपासूनच फॉलो करायला स्टार्ट केल्या पाहिजेत? मला असं वाटतं सगळ्यात पहिले बेस्ट मेडिसिन आहे की तुमची स्लीप सायकल, म्हणजे 7 ते 8 तासांची तुमची आयडियल जी झोप आहे ती प्रॉपर तुमची झाली पाहिजे. ही बेस्ट मेडिसिन आहे, कारण बॉडी हील होते आपली फिजिकली पण आणि मेंटली पण. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुमचं बेस्ट मल्टीव्हिटॅमिन जे आहे ते म्हणजे तुमचं 2.5 ते 3 लिटर दिवसभरातलं पाणी, नॉर्मल प्लेन वॉटर तुम्हाला प्यायचंय. ते तुम्ही दिवसभरामध्ये मॅनेज करू शकता. तुम्ही जिथे बसताय डेस्कवर किंवा तुम्ही हॉलमध्ये आहे, मग तुम्ही तिथे बॉटल भरून ठेवू शकता. ऍटलीस्ट 3 बॉटल म्हणजे 3 लिटर पाणी तुमचं दिवसभरामध्ये पिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की 30 मिनिट्स to 40 मिनिट्स तुम्ही स्वतःला एक्सरसाइजसाठी दिला पाहिजे. मग त्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही तुमच्या शेड्यूल
शेड्यूलनुसार तुम्ही ते मॅनेज करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही कार्डिओ करू शकता किंवा वेट ट्रेनिंग करू शकता, किंवा तेही पॉसिबल नसेल नॉर्मल सूर्यनमस्कार पण घरी घालू शकता, आणि तेही पॉसिबल नसेल तर मग तुम्ही नॉर्मल वॉक करू शकता. एक साधारण दिवसभरामध्ये 7,000 ते 10,000 स्टेप्स तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजे. ओके, सो ह्या 3 गोष्टी होत्या. सगळ्यात पहिली हॅबिट जी तुम्हाला फिक्स करायची तुमच्या लाईफमध्ये ती म्हणजे तुमची स्लीप सायकल. दुसरी गोष्ट वॉटर इनटेक, जे काही आपण वॉटर कन्झ्युम करतो त्या क्वांटिटीमध्ये 3 ते 4 लिटर पाणी मिनिमम पिलं गेलं पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे 40 ते 45 मिनिटं फिजिकल वेलबिंग साठी आणि मेंटल वेलबिंग साठी आपण दिले पाहिजेत. आपल्या कन्व्हिनियंटने त्या गोष्टी आपण थोड्याशा मॅनेज करू शकतो. तर आता एक रॅपिड फायर क्विक काही क्वेश्चन्स मी तुला विचारणार आहे, ज्याचे तुला पटकन आन्सर द्यायचे शॉर्ट मध्ये, जेवढं पॉसिबल असेल तेवढं. ओके, तर पहिला रॅपिड फायर क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. एक असं फिटनेस विषयीचं मिथ जे तुला आवडत नाही. ऍक्च्युली लेडीज दरवेळेस म्हणतात की अरे मी तर जंक फूड खात नाही, बाहेरचं नाही खात, घरचंच खातीये, मग तरी पण माझं वजन का वाढतंय. एक तुझं फेवरेट चीट मील कुठलं आहे? पाणीपुरी. मला असं वाटतं सगळ्याच मुलींचं असेल. सो मुलींचा विकनेस येतो नॉर्मली, बरोबर. एक फिटनेस इन्फ्लुएन्सर ज्याला तू रेग्युलरली फॉलो करतेस आणि ज्याच्या ऍडवाइस ऍक्च्युअली तुला हेल्प करतात. मी शिवांगी देसाई मॅमला फॉलो करते. ओके, सो मी अजून नाही बघितलेलं, सो प्रोबेबली मी फॉलो करेन त्यांना. योगा, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग यापैकी तू काय प्रिफर करशील? मी कार्डिओ प्रिफर करेन. सो नेक्स्ट क्वेश्चन, जर तू फिटनेस कोच नसती किंवा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये नसती तर काय करत असली असती? मला असं वाटतं मी मॉडेलिंग केलं असतं. जे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे होती तू ते नाही? ऍक्च्युली ते असं बाय ऍक्सिडेंटली झाली होती, मला असं वाटतं ते. मी काय सॉफ्टवेअर इंजिनियर? येस, म्हणजे असं माझं काही गोल नव्हतं की सॉफ्टवेअर मध्येच करिअर करायचंय. अच्छा, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, एक असा सेलिब्रिटी ज्याला तुला फिटनेस ट्रेनिंग द्यायची इच्छा आहे? द ग्रेट सूरज थिटे. मी सोडून ऍक्च्युली सेलिब्रिटी व्हायला आपल्याला वेळ आहे आणि ती काय इंटेन्शन पण नाही. सो मला असं वाटतं श्रद्धा कपूर. ओके, सो तिला तुला फिटनेस ट्रेनिंग द्यायला आवडेल. डेफिनेटली. तुझा एक गो टू मोटिवेशनल कोट जो तुला नेहमी इन्स्पायर करतो, की कुठल्याही सिच्युएशन मध्ये तू अडकलेली असेल तर तुला तो कोट वाचल्यानंतर इन्स्पिरेशन मिळतं पटकन. माझ्या स्कूलच्या प्रिन्सिपल होत्या, त्या नेहमी एक वाक्य बोलायच्या आणि अजून पण मला ते लक्षात आहे की प्रत्येक व्यक्ती परफेक्ट नाहीये आणि कोणी होऊ पण शकत नाही एकदम परफेक्ट. तर तुम्ही ऍटलीस्ट परफेक्शनच्या क्लोजर जाण्याचा प्रयत्न करू शकता, म्हणजे तुम्ही स्वतःला तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू शकता. आणि अजून पण मी ते फॉलो करते. ओके, कुणीच परफेक्ट नसतं, पण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी अचीव करायचं तिथे परफेक्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण नेहमी करू शकतो. मला असं वाटतं खूप महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या पॉडकास्टमध्ये पूजाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आपल्या सगळ्यांसाठी ऑफकोर्स महत्वाचे आहेत. आणि आपणही जर का थोडासा बदल केला, म्हणजे एकदम असं काहीतरी इन्स्टंट काहीतरी लाईफस्टाईल चेंज वगैरे आपल्याला ऑफकोर्स करायची नाहीये. 40 ते 45 मिनिटं फिटनेससाठी आणि आपली स्लीप सायकल आणि थोडंसं डाएटवरती वगैरे फोकस, या सगळ्या गोष्टी आपण करायला स्टार्ट केला तर आपणही एक हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी जास्त समर्थ होऊ शकतो, कॅपेबल होऊ शकतो. सो थँक्यू सो मच. आज या सगळ्या विषयांवरती तू आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला गाईड केलंस, त्यासाठी तुझे मनापासून आभार. ज्याला कोणालाही फिटनेस विषयी ऍक्च्युअली मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर मी पूजाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा इंस्टाग्रामचे अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. तुम्ही तिला जाऊन फॉलो करू शकता आणि कॉन्टॅक्ट पण करू शकता तिच्यासोबत. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टींचे आन्सर्स भेटले असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील. आणि अजून जरी तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील रिगार्डिंग फिटनेस किंवा तुमचं ओव्हरऑल तुम्ही कसं काम करू शकता तुमच्या फिटनेसवर, तुम्ही डेफिनेटली खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण डेफिनेटली कनेक्ट करू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टींचे प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर तुम्हालाही आता तुमच्या फिटनेसवरती काम करायला काही अडचण नसावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण थांबूयात याच ठिकाणी. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच मला हा चान्स दिल्याबद्दल आणि तुझा व्हॅल्युएबल टाइम माझ्यासाठी काढल्याबद्दल. तुझा पण तर व्हॅल्युएबल आहे. हे कट करा.